नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडी कारने 3 ते 5 गाड्यांना धडक दिली आहे. रविवारी 8 सप्टेंबरला मध्यरात्री नागपूरच्या रामदास पेठ येथे हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चालक अर्जुन हावरे आणि त्याच्या शेजारी बसलेले रोहित चिंतमवार याच्या विरोधात रॅश ड्रायव्हिंगच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर दोघांच्या रक्तांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवलेत. मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघात प्रकरणी आता राजकारण देखील चांगलंच तापले. अपघातावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत हा अपघातावेळी कारमध्येच होता, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. सायंकाळच्या वेळेला काही माहिती पुढे आलेली आहे, पण मुद्दा असा आहे की जर बावनकुळे म्हणतात की दोषी कारवाई झाली पाहिजे आणि गाडी होय माझ्या मुलाची होती, जर तुम्ही हे मान्य केलं तर ही गोष्ट दबाव होता. दोषींवर कारवाई केली पाहिजे बावनकुळे म्हणत असतील तर मग पोलिसांवर लोक दोषीच आहेत. दबाव कुणी आणला? गाडी न तपासता कशी काय सोडून दिली? गाडीची नंबर प्लेटची अदलाबदल करण्याचा प्रकार का झाला? ही गाडी नंतर आरडाओरडा केल्यानंतर पुन्हा ती गाडी सीताबर्डी पोलीस स्टेशनला आणली गेली. या सगळ्या उत्तरं दिली पाहिजेत त्यांनी. MH31 EK 3939 मालक आहे प्रताप कामदार. गाडीची PUC नाहीये, इन्शुरन्स नाहीये, बरेचसे पेपर्स लॅप्स आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये RTOनी पण काहीच केलं नाही. कारण साहजिक आहे, बावनकुळे साहेबांचा मुलगा गाडीत आहे म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे बरं? होय, मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार जो या गाडीचा मालक आहे याला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे. तसेच आता या प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील पहिली प्रतिक्रिया आली आहे. माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे अशी कबुली देतानाच अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कोणालाही वेगळा न्याय लावू नये असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. अनेक गाड्या उडवल्या, थेट आरोप केला. माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेची आता बोललो नाही. त्यांना जे आढळेल CCTVमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे. कोणी राजकारणाचा असो, कुणी असो, पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, CCTV सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे. सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही. मी परमेश्वराचे आभार मानतो, पण ऍक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.